Hare
मंडळीचा श्रेष्ठ देवनिवासी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा नामपर प्रकरणाचा अभंग मी तुमच्या समोर मांडून दाखवला. अभंग नामवर आहे, सादर करते जगद्गुरु तुकोबाराय. मंडळी, तुम्ही आम्ही जगाच्या प्रांगणामध्ये मनुष्य रूप धारण करून आलो. कलियुग होता. कलियुगामध्ये संत जन्माला आले. तुम्ही आम्ही जन्माला आलो. ज्यांना मानवी शरीर मिळून कळालं ते संत पदाला पोहोचले, आणि ज्यांना मानवी शरीर मिळून कळालंच नाही ते तुम्ही आम्ही माणसं आहे, आणि माणसांकरता संतांचा अवतरण आहे. संत जगामध्ये आले, कशाकरता आले? येण्याचं प्रयोजन हे जडमुडांचा उद्धार व्हावा, याच्याकरता संतांचं प्रयोजन आहे. संत आले इथपर्यंत बरोबर आहे. प्रत्येक संतांनी तुम्हाला उपदेश केला, मार्गदर्शन केलं, सांगितलं गेलं, नामाचा महिमाही पटवून दिला, तरी पण आपल्यामध्ये फरक अजिबात नाही विचारा. फरक पडलाच असता तर माणसं संत झाली असती, देव झाली असती. तुकोबाराय जगाच्या प्रांगणामध्ये आले, त्या जगाच्या मालकाची सेवा केली. हो, जगाचा बाप आहे ना, विटेवर उभा आहे, कटेवर हात आहे, त्या विवरेच्या तटावर तुमची आमची वाट पाहतोय. तुमची आमची वाट पाहतोय. वाट माझ्यासाठी संतांनी हे जगाला झोलून टाकलं. मिळाली नाही काही सार्थकी नावा सोनू करा या घ्यायचं ज्यांनी मीराबाईने केलं. मी एक पाठ तुम्हाला सांगून जाईल. रामायणामध्ये तुम्ही ऐकलं असेल. हो, केवळ राम राज्याभिषेक होणार आहे. रामाचा राज्याभिषेक होणार आहे, आणि अशा वेळेस अयोध्या नगरी संधी आहे. सगळी चौघडे वाजतोय, आणि तो उत्सव चालू होतोय. उद्या राम राजा होणार आहे. अशाच वेळेस मी माझा हे लक्षात ठेवा, 33 कोटी देव रावणाच्या बंदी शाळेमध्ये होते. हे बघा, हे देवांनाही बातमी कळली उद्या राम राजा होणार आहे. मी धावत सांगत बरं, मी वेळेच्या पुढे अजिबात जाणार नाही. धावत सांगतो उद्या राम राजा होणार आहे. आपल्याला या बंदी शाळेमधून रावणाच्या या बंदी शाळेमधून कोण सोडवणार? म्हणून देवांची चलबिचल झाली. काय करावं प्रश्न निर्माण, आणि तेवढ्यामध्ये विकल्पाला पाचारणा केली. विकल्पाला सांगितलं, विकल्पा तुला अयोध्येमध्ये जावं लागेल. विकल्प तुला काही मध्ये विकल्प स्थापन करावा लागेल. विकल्प घाबरला, तो जायला तयार नाही. शेवटी देवांच्या आग्रहाखातर विकल्प तिथून निघाला, अयोध्यामध्ये आला. आल्याच्या नंतर जावा कुठाचा प्रश्न निर्माण झाला, आणि विकल्प गेला कुठं? अयोध्यामध्ये राजा दशरथाची जी काही बाग होती त्या बागेमध्ये फळफळ होती, आणि तो विकल्प कलिंगडामध्ये गेला. कलिंगड खाता तुम्ही? कलिंगड नाही माहिती? कलिंगड
कलिंगडामध्ये प्रवेश केला असं रामायण सांगते बरं का बाप. तुमचा अभ्यासनापेक्षा जास्त आहे तो मंथन त्या ठिकाणी आली आणि तिने ते कलिंगड तोडलं खाल्लं विकल्प तयार झाला आणि जय जयकार होतोय रामाचा जय जयकार होतोय राम राजा होणार आहे आनंद उत्सव साजरा होतोय. काही मध्ये विकल्प केल्यामुळं मंत्रेमध्ये विकल्प आणि अशा वेळेस विकल्प तयार झाला तिच्याकडे आणि ती कैकेयीच्या महालामध्ये गेली. तिला सांगितलं अगं तुझा भरत आणि शत्रुघ्न उद्या जर राम राजा झाला तुझ्या मुलांचं काय. ती म्हणे काय राम माझा याचं दोघींचं संभाषण चालता चालता इकडे तिकडे पळता पळता त्या कैकेयीला मंत्रेनी कडकडून मिठी मारली. तिच्या आपला विकल्प कोणामध्ये गेला कैकेयीमध्ये. वर मागायचे होते 2 मागितले. मला काय सांगायचंय शरीराचं सोनं करा सार्थक देव सार्थकी लावा आणि त्यात रामायणामध्ये एकाने आपला देव सार्थकी लावला त्याचं नाव आहे केवट. काय नाव आहे केवट नाव आहे. राम वनवासाला निघाले सीतामाई आहे लक्ष्मण आहे वनवासाला गेले शरणच्या तटापर्यंत पोहोचले. रथ माघारी आला नाव उभे आहे पहिले तिराचं पहिले तिराला जायचंय काय करावं इकडे तिकडे पाहिलं नाव तर उभी आहे नावाने दिसत नाही. तेवढ्यामध्ये छोटीशी कुटी होती त्या कुटीच्या जवळ एक उभाईचा बसली होती. आवाज दिला केवट ए केवट तुझी नाव हवी आहे. केवटाने ऐकलं होतं परंतु तो काही बोलत होता शांत होता. परत जगाच्या मालकाला आवाज दिला केवट ए केवट अरे तुझी नाव हवी आहे. नाही देणार मग अरे का देणार नाही देणार दुसरी पहा का याचे म्हणून आलोय भिक्षुक म्हणून तुझ्या कुटीवर आलोय वनवासी म्हणून आलोय देणार आहे केवट तुझे नाव. केवटाने सांगितलं तुमचे पाय धुवावे लागतील कारण केवटाला सगळं माहित होतं फक्त आपल्या देहाचं सोनं करावं. इच्छा कोणाची होती केवटाची होती. पाय धुतले गेले पाय धुताना दुसरा पाय मातीवर पाठ ठेवला का तो परत धुवायचा. एक काठवटीमध्ये सर्गी पाणी काठवट चालू आहे. शेवटी केवटाने सांगितलं अरे जगाच्या मालकाने सांगितले केवट अरे कुठपर्यंत चालायचं. केवटाने सांगितलं तुमच्या पायाची जोपर्यंत धूळ लागत नाही ते काम घ्यायचं. मला वाटतं होतं बघा करून येत आता हा पण घ्यावा संत चरण जनार्दना सहज वासुरीचे बीज चढून या बघा सरळार्थ काय संत चरण रज रज म्हणजे पायचा त्यांच्या पायाला लागलेली धुळीचा कण रज कण बरोबर की नाही. तो कण जरी आपल्याला लागला तरी आपला उद्धार आहे लक्षात ठेवा तरी आपला उद्धार आहे. आणि अशा वेळेस सांगितलं केवटाने देवा तुला एक पाय वर धरावा लागेल. एक पाय धुतला गेला देवानी एक पाय वर धरला दुसरा पाय काठवटीमध्ये ठेवला आणि देवाचा तोंड लावू लागला. तेवढ्यामध्ये केवटाच्या मस्तकावर जगाच्या मालकाचा हात पडला. त्याचा कसा रडू लागला डोळ्यातून पाणी आले. बाहेर माझ्या देहाचं सोनं झालं जन्म आलो त्याची आधी फळ झाले साथी जन्म आल्याचं फळ झालं. जगाच्या मालकाचा हात माझ्या मस्तकावर नावेमधून निघाले. केवळ हसू लागला. काही अंतर गेल्यावर केवळ हसू लागला. केवळ अरे का हसतोस वनवासी आहे म्हणून तुझ्या नावे मोठमोठी म्हणून नाही देवा म्हटलं मला माहिती पण तुम्ही सीता स्वयंवराला जात असताना काय झालं त्या शिळेला तुमच्या पायाची धूळ लागली. पायाची धूळ लागली बरोबर तुमचे चरणाची चाल शिळा होती मनुष्या झाली
तुमचे चरणाचे तण हवा सुटलेली होती. जगाच्या मालकाच्या पायाखालची धूळ उडून त्या शिळेला लागली आणि तिची काय झाली? पाय झाली. शिळा होती मनुष्याला द्यायचं सोडून केलं. त्याच पद्धतीने मध्ये तुकोबारायच्या का त्या प्रांगणामध्ये आले जगद्गुरु पणाला पोहोचले. पंढरा कोरडे भामचंद्र डोंगरावर तुकोबांनी जावं, नितांत भजन करावं. तरी देखील त्या देव गावामध्ये काही उर्मट ब्राह्मण मंडळी माझ्या तुकोबारायांचा छळ करू लागले. गाडावरून निंद काढावी नवे नवे एका स्त्रीला माझ्या तुकोबारायांच्या वाड्यावर पाठवलं गेलं. तिने तिची इच्छा तुकोबारायांसमोर प्रगट केली. त्यावेळेस तुकोबारायांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. दायो तुम्हाला न करीचा नाता म्हटले नित्यक्रमानं तुकोबारायांनी भंडाऱ्या गोविंदाच्या भामचंद्र डोंगरावर जावं, नितांत भजन करावं. तुकोबारायांचा रोम रोम विठ्ठल विठ्ठल ध्वनी उमटत होते. मुखातून नामस्मरण रामकृष्णाचा नामाचा जप चालू होता. तुम्हाला एक विचारू, तुकोबारायांचे सद्गुरू कोण आहे? तुम्ही गावचे देवराम म्हणून सांगते याला विचारते. बाबाने पुढे सांगितले नाम मंत्र दिला नाम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी नामाचा मंत्र उत्तमापूर गावामध्ये माझ्या तुकोबारायांना मिळाले. त्या नामाचं चिंतन चिंतने सर्व धन्य धन्य काळ काळ सारा
अरे नाही मी अरे नाही तेच तुकोबर आहे. बाबाजी चैतन्य कर्मी मिळालेल्या त्या रामकृष्णारी नामाचं चिंतन जप करत भंडारा कोराड्या फारकत डोंगरावर जावं आणि त्यावेळेस त्या भंडारा कोराड्यावर जाऊन तुकोबरायांनी ध्यानमग्न व्हावं, नामाचं चिंतन करावं. त्या पद्धतीनं त्या गोळ्या डोंगरावर कोंडाजी बाबांनी नामस्मरण केलं. घरी आले नाही वस्तुस्थिती आहे महाराज. घरी आम्हाला पण आमचा बाप आम्हाला आमचे बाप झाले आपल्याला सांगत होते काय राहते बरोबर की नाही. हो तसे हे म्हणत नाही ना कारण बाळासाहेब कुठे गेले शिंदे त्यांना विचार त्यांना जास्तीत जास्त माहिती आहे. हो कारण त्यांना कुठून काय काढायचं हे पक्क माहिती. ज्या वेळेस कोंडाजी बाबा त्या गोळ्या डोंगरावर बसायचे त्यावेळेस व्याघ्र सर्प त्यांच्या अंगावर खेळत होते, विंचू येत होते. बाबांचं भजन चालू ना रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम. वाघ येऊन बाबांच्या समोर बसत होते. बाबा त्यांच्या बरोबर बोलत होते बोलत ही ताकद आहे. हो एक दिवस सांगतो बघा बाबा. एक वेळेचा प्रसंग एका माऊलीनं बाबांना सांगितलं बाबा वारकरी आहात ना तुम्ही माझ्या घरी भोजन करता या. बाबा काही वारकऱ्यांना समावे मग त्याच्यामध्ये भोसले बाबा पण होते. हे मंडळी त्या माऊलीच्या घरी भोजन करता गेले. भोजन तयार होत. बाबा गेले आणि भोजन वाढायला सुरुवात केली. पण बाजूला काय होतं पूर्वी काय असायचे त्या माऊल्यांकडे काय करायला तुमच्या हा काय असायच्या कोंबड्या. त्या माऊलीकडे बऱ्याच कोंबड्या होत्या. कोंबड्या त्या पाठला टॉक 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 करायच्या. बाबांनी जेवायला बसायच्या अगोदर नुसता हात वर केला बरोबर कोंबड्या कोकायच्या दोन झाल्या. काय महात्मा काय ताकद आहे त्या महात्म्याची. भोजन झालं आणि तिने बाबांना विचारणा केली बाबा तुम्ही आले त्यावेळेस तर आमच्या कोंबड्या कोकत होत्या आता पण झाल्या काही नाही आणि भाई काही नाही त्या आताच कोकाय सुरुवात करतील बघ ना. बाबांनी दोन्ही आठवड केल्याबरोबर कोंबड्या कोकायला लागल्या. याला म्हणायचं साधू म्हणून जगामध्ये साधू थोर आहे. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना पुढे कलियुगी कलियुगामध्ये साधू श्रेष्ठ आहे म्हणून माझे तुकोबा आहे नित्य क्रमानं भंडाऱ्यावर जायचे. परंतु जाता जाता गावामध्ये काही कुटाळ मंडळी एका पारावर बसलेली असायची. पारावर बसल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे काय चालते याची उनी दोन्ही याचं नाव त्याला याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी याच्या डोक्यात दोन्ही टोप्या आपल्या डोक्यात सारखं त्या ठिकाणी त्यांचं चर्चा गावाच्या बद्दल काही मंडळी त्याबद्दल वाईट वाईट शब्द काढत होते. असं दिवसभर चालायचं. तुकोबा त्यावेळेस भंडाऱ्यावर जायचे. परत संध्याकाळी यायचे. मंडळी तिथंच असायचे. तुकोबरायांनी बराच काळ पाहिलं गेलं. तुकोबरायांना वाटलं का हे नाना प्रकारच्या शब्दांची फेक करतात, लोकांची निंदा करतात, उडी धुडी काढतात.
अपशब्द वापरतात, यांना काहीतरी समजून सांगावं असं तुकोबरायांच्या लक्षामध्ये आलं. आणि एक दिवस तुकोबराय भंडाऱ्यावरून परतत असताना त्या मंडळींच्या जवळ गेले आणि त्यांना विचारलं केली, अरे भाया माणसांनो, बऱ्याच काळापासून वर्षापासून मी तुम्हाला पाहतोय, या ठिकाणी बसता नको त्या शब्दांची फेक करता, नको त्याची निंदा करता, नको त्याला नाव ठेवता. मग चांगला असला तरी तुम्ही याची त्याची निंदा करता, नाव ठेवता, गावाची उनी दुनी काढता. तुमच्या मुखातून एक एक अक्षर बाहेर पडतो, त्या अक्षरांचा एक शब्द तयार होतो आणि त्या शब्दांची एक ओळ तयार होते. अशा तुम्ही वडी त्या मांडता, त्या सोडून द्या. माझं ऐका तर तुमचं जीवन सार्थकी लागेल. लक्षात ठेवा, अक्षर बाहेर येतात, शब्द ओळ तयार होते. मग मी सांगतो त्या ओळी मांडा, तुम्ही त्या ओळी मांडा. म्हणजे हो तुकोबा, आम्हाला तुमच्या ओळीची काही गरज नाही. तुकोबा विनंती करतात, अरे लोकांची निंदा करता, स्वतःच्या जिभेने तुम्ही लोकांची गाठाला साफ करता. ब्रह्मगांची भाषा करता, आपल्या तोंडाने लोकांची गाठाला साफ करण्यापेक्षा मी सांगतो त्या ओळी म्हणा. एक मला हो तुकोबा, परत वेळ तुमची बरोबर ऐकून घेतोय, सांगा ना तुमची ओळ मांडायची. आणि ती ओळ तुकोबा अभंगाच्या पहिल्या सांगितलं, रामकृष्ण नाम मांडी पाऊली. तुम्ही रामकृष्ण नामाची काय करा, ओळ मांडा, ओळ. रात्री हरिभक्तीपर्यंत तुषार महाराज कीर्तन केलं, पहिलंच कीर्तन.
आणि खंडेरायाच्या प्रांगणामध्ये दरबारामध्ये धन्यवाद देईल. कारण आपलंच लेकरू आपल्या गावामध्ये खेळावं बागडावं आणि तुम्ही कार्यकर्त्या मंडळींनी त्याला सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद. आपल्या माणसांची उंची झोपांचे आपण वाढवायची छातायचा नाही. आपल्या माणसाची उंची आपण जर वाढवली तर जग वाढले. लक्षात ठेवा, जग वाढले. पुण्य यासाठी लागते. हो, कुठलं पारचित तुकोबरायांच्या घराण्याला वारसा होता. त्या पांडुरंगाची वारी आणि भक्तीचा अधिकार. तुकोबरायांना विचारलं की तुकोबा, ठीक आहे, तुम्ही होळी मांडायला सांगता, आम्ही होळी मांडू, रामकृष्ण आणि नामाची ओळ मांडू, पण काय होईल ते होळी न होळी पाप बाजूनी. अरे तुमच्याकडे पाप आहे ना रे. आता पाप कशामुळे येतो? पाप कशामुळे येतो? याकडे एकप्रमाणे झोपते पाय. ज्याला झोप येते ना त्यांनी समजायचं पाप वसे तयार ठाया. ज्याला कीर्तना किंवा बसल्या बसल्या कुठली येते वगैरे वगैरे समजायचं आपल्याकडे पाप. ते पाप घालवायचं असं ना काय करा? अरे तुम्ही पाप करताय, लोकांची निंदा करताय, चव्हाट्यावर म्हणताय, लोक त्याच्याबद्दल शब्द वापरताय. तुम्ही ते वापरायच्या ऐवजी काय करा? रामकृष्ण नाम मांडी कोवडी. मग तुमच्याकडचं जे पाप आहे ना त्या पापाची होळी होईल. पाप निघून जाईल प्रश्नच नाही. आपल्या पापाची होळी होईल. ठीक आहे, तुकोबरायांचं पाप गेलं. पाप ताप दैन्य जाय उठा. कोणची भेट व्हायला पाहिजे? त्याच्याकरता संतांची भेट व्हायला. तुकाराम नाम घेता कापे यमाची ताकद नाही, पण म्हणा ना रामकृष्णारी म्हणा, तुकाराम म्हणा. अरे मी तर कोणाची बाबा म्हणजे साल बाबा म्हणले हो, तरी पण तुमच्याकडे पुण्य सामग्री तयार होईल. लक्षात ठेवा. पण म्हणत नाही, कारण भगवान परमात्म्याने उत्तम असं मानवी शरीर आपल्याला दिले. सगळी इंद्रिय दिले. कशाला दिले? इंद्रिय
तोंड कशा करता दिले भगवान परमात्म्याचं नाम तुम्ही ऐकाले का डोळे कशाने दिले डोळे भरी पायी विठ्ठला त्या देवाला पाहण्या करतात पण आम्ही वारीला जातो की नाही पंढरपूरला जातो आळंदीला जातो त्र्यंबकला जातो पैठणला जातो देवलाही जातो लोकांची चपला घेतली एक वेळेचा प्रसंग देवळा गाथा मंदिरातून आम्ही ज्यावेळेस बरेच मंडळी होतात आपल्या जोडीदार तुम्हाला माहिती असेल आम्ही घ्यान बाहेर निघालो आपल्या जुन्नर तालुक्यातली XYZ गावाची XYZ 2 महिला हरिपाठ ते म्हणतो जीव तोडून सांगतो 10 रुपयाला हरिपाठ ते म्हणतात आम्हाला हरिपाठ घ्यायचं आहे तुमचं 10 घ्या ना तो दिवस 5 रुपयाला कुठे तोटा गेला तुझ्या 10 रुपयाला आता कुठं 10 रुपयाला हरिपाठ केला हरिपाठ घ्यायचा आपल्याची ओळ येतोय ही स्थिती आहे जाऊ द्या तुकोबांनी सांगितलं तुम्ही काय करा तुमचं पाप घालवायचं असेल तुकोबांचं पाप गेलं दैन्य गेलं श्रीमंत घराण्यामध्ये तुकोबांचा जन्म होता तर तुम्ही म्हणाल तुकोबांची स्थिती अशी होती तुमचं ऐकलं बरं का अशी स्थिती होती चुली वहारणी घरचंद्र गौरी आणि केळीवर तुम्ही एका गावामध्ये केळीवर नारळी म्हणजे काय कोणत्या डोक्यात उजेड पडा नाही केळीवर नारळी म्हणजे कोण सांगाल का तुमच्या त्यांना केळी माहिती नाही नारळी माहिती केळी म्हणजे काय केळी त्याच्यावरती झाकण टाकायचं नारळाची गवटी म्हणून केळीवर नारळ याचा शब्द आहे तुकोबरा एक वेळेचा प्रसंग भद्रामध्ये दंग वारीला गेल्याच्या नंतर पांडुरंगाच्या रावणामध्ये गेले पांडुरंगांनी जगाच्या मालकाने तुकोबरांना पाहिले ऐका आनंद झाला तुकोबरांना नाही झाला देवाला आनंद झाला आता आपण जर समजा पंढरपूरला गेलो आळंदीला गेलो रावणामध्ये गेल्यावर तर आपल्याला आनंद होईल का देवाला होईल देवाला आपल्याला पाहून आनंद होणारच नाही आपण टाळायचीच नाही टाकून एवढे का आम्ही जरी कीर्तन प्रवचन करीत भेटमान गावभर एकदा चल आमच्यासाठी सुद्धा देव हाकणार नाही का पाहणार नाही हो ही स्थिती आहे तुकोबरांना पाहिला बरोबर देवाला आनंद झाला आणि त्यावरून खाली उतरले विचारलं तुकोबा अनिवार्य भक्ती आहे मला वाटतं तुम्हाला काहीतरी द्यावं तुकोबाने सांगितलं तुम्हाला काही लागत नाही कारण आमची वडिलांची रीत आहे आम्ही काही मागतच नाही काही मागणे काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत होतो वडिलांनी मागितलं तुम्ही काय मागणार तरी पण तुका मागा हे देवा तुझी इच्छा आहे ना मागतो काय कर तुझी ये द्वारीचा कुत्रा नका मोकळूची दाता आता मला सांगा खंडोबा जर एखाद्या प्रसन्न झाला किंवा माऊली प्रसन्न झाले पांडुरंग प्रसन्न झाला अन्य कुठलाही देव तुम्हाला प्रसन्न झाला आणि सांगितलंय बघता मी तुम्हाला म्हणत नाही काय मागायचंय मागून घे तुम्ही काय मागाल तसं बाहेर गेलं तरी जीवही देवाकडे जातो संतही देवाकडे जातात जीवाची मागणी वेगळी संतांची मागणी वेगळी जीव देवाकडे जातो देवाला हात करतो आपल्याला देव प्रसन्न झाला चुकून बरं का भाऊ जर देव प्रसन्न झाला आपण काय म्हणणार मला मुलं बाळं होऊ दे ना तोंड होऊ दे धनधान्य होऊ दे वेल वाढू दे तो मांडव जाऊ दे मांडव मोडून तुझ्या भोकाडी पाहिजे तुला कळेल
संतही देवाकडे जातात, माझे तुकोबा देवाकडे गेले. हे देवा तुझी काय नाही द्यायची, काय कर तुझी एका कुत्रा नका मोकल होती दात. हे देवा मला तुझ्या दाराचा कुत्रा कर कुत्रा. आणि आपल्या भांडणामध्ये नव्हे कुत्र्या म्हणजे वखत टाकी का हे तर बुटात टाकी कुत्रा म्हणतो मला. एक दिवसांनी सांगू ऐकाय ना ऐका. अमेरिकेचं कुत्रू एकदा भारतात आलं पहा. तुम्हाला तिघांना माहिती आहे, तुम्हाला कोण माहिती आहे? रवी शेट्टी तुम्हाला माहिती आहे? वीर शेट्टी तुम्हाला माहिती आहे? अमेरिकेचं कुत्र भारतात आलं होतं. अमेरिकेचं कुत्र भारतात आलं. भारतात आल्याच्या नंतर भारताचं कुत्रे निघाला पाहिजे. हा नवीनच दिसतोय. आता अमेरिकेमधले कुत्री म्हणजे तुम्हाला माहिती आहे, एशी गाडीमध्ये फिरणारी कुत्र्या सांगते बरं कुत्र्यांचं. अमेरिकेतली कुत्री एशी गाडीमध्ये फिरणारी आहे की नाही. आईश पाईश खायचं का आपल्या भारतातली कुत्री कसे याच्या दाराला त्याच्या दाराला कुत्रा असे आपल्या भारतातली कुत्री. ते नेमकं आलं आल्याच्या नंतर यांनी पाहिलं ना, कोणी पाहिलं त्याचं बघा कोणी पाहिलं भारतातल्या कुत्र्यांनी. बरोबर भारतातल्या कुत्र्यांनी अमेरिकेच्या कुत्र्याला पाहिलं पाहिल्याबरोबर म्हणजे अरे आता नवीनच आपल्या भारतात आलाय, चला तर विचारूया ना. त्याच्या जवळ गेले त्याला विचार आमच्या भारतात मी अमेरिकेचे मग आमच्याकडे कशाला आला, तुमच्याकडे कसं आहे सांगू का? ऐकताय ना तुम्ही सगळं? आमच्याकडे कसं आहे सांगू का? तुमच्याकडे कसं आहे म्हटलं, आमच्याकडे जर भुकलं तर आम्हाला पिंजऱ्यात टाकी देतात, बंद करते. तसं तुमच्या भारतामध्ये मी ऐकून आहे म्हटलं काय कसं भुका कुठे भुका किती भुका म्हटलं. ऐकताय ना तुम्ही? अमेरिकेचं कुत्र भारतातल्या कुत्र्यांना म्हणले का तुमच्या देशामध्ये कसंही भुका किती भुका कुठेही भुका तुमची लोक काहीच करत नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो. तुम्ही सांगितलं रामकृष्ण नाम मांडी पावडी केले होईल वडी पापत पाप जाईल रामकृष्ण मंडळी. पण त्याच्याकरता काय करावं लागेल? तुकोबराय म्हणजे काय नाही, तुमच्या मनाला त्या नावाचा छंद लावावा लागेल. अभंगाचं दुसरं
जया नाही नाच ब्रह्मरचा प्रश्न केल्याबरोबर तुकोबांनी सांगितलं त्यांनी विचारणा केली तुकोबांना ऐसा मनात आता मनाला चंद लावा कधी रामकृष्ण हरी नावाचा चोख तुमच्या मुखामधून बाहेर पडेल आता चंद मनाला लावा आता आपण भजन कीर्तन करत ऐकतो दोन प्रकारचे म्हणजे अंतर्मनाने पाहिजे आपण देवाला जातो अंतर्मनाने का बाह्य मनाने कीर्तन ऐकतो अंतर्मनाने का बाह्य मनाने विचारी मनातून शोधून काय आपल्या मनाला आपणच आपल्याला प्रश्न करायचा आणि आपणच आपल्या प्रश्नाचं उत्तर आपणच द्यायचं मी कीर्तन ऐकतोय वारी करतोय सुतांत करणारी करतोय का नाही करत आपल्यालाच आपण प्रश्न करायचा आणि आपल्यालाच आपलं उत्तर शोधायचं उत्तर शोधलं ना कळलं ना कमी वारी करतोय कीर्तनाला येतोय पण दादा दादा एक सांगून जाईल कीर्तन ऐकून सपाट नाही जगाकडे कीर्तन फाटकलं असं नाही प्रत्येक कीर्तन आपण जर तुम्ही 10 शब्द घेऊन गेले 10 किती 10 शब्द 15 दिवसामध्ये 150 शब्दांचं जर तुम्ही अनुकरण केलं तर नक्कीच तुम्हाला देश कळेल धर्म कळेल नीती कळेल कारण हा भारत देश आहे भारतीयांना धर्म कळावा 5 वर्ष राम मंदिर नव्हतं मंदिर झालंय राम राज्य सुरू झालेलं आहे आनंद उत्सव चालवायला पुण्या पताका लावली गेली पण माझा राम परत अयोध्येमध्ये आलाय ही अयोध्या आहे हिच्यामध्ये राम आहे त्या रामाला जागृत करा कशाने तर त्याच्या नामाने त्याचं नामस्मरण करा चिंतन करा नक्कीच तुमच्या करता येईल त्याच्याकरता अंतकरण शुद्ध असावं शुद्ध तुकोबरायचं सांगत रंगी 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 रंगे काय म्हणणारी पतंग पतंग आहे पतंग दिवा असतो ना दिवा हे लाईटच्या दिव्यावरती झडप लागतात बघा पूर्वीच्या काळामध्ये दिवा त्या दिव्यावर पतंग झडप घालायचा आणि त्या पद्धतीनं तुम्ही आम्ही या प्रपंच रूपी दिव्याभोवती दिवा आहे त्याच्या भोवती गिरट्या घालतोय 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 आणि एक दिवस जायचे आपल्याला म्हणून जवळ सकाळ सिद्ध आई हात चाला वया पाय तव तू आपले सोयीत पाय कीर्त यात्रे जाय चुकू नको कीर्त यात्रा करा नामस्मरण करा देव तुमच्या घरी येईल हो पण आपली तशी स्थिती पाहिजे आपल्या घरी देव येण्याकरता माझ्या तुकोबारायांसारखं तुकोबारायांना रात्र कळत नव्हती दिवस कळत नव्हता रात्र न कळे दिवस ना कळे आम्ही केलं दैवता तुकोबाराच्या अंतकरणामध्ये तो जगाचा मालक राहिलाय तर पंढरपूर निवासी त्याचं ध्यान करत होतो एक वेळेचा प्रसंग सांगून जाईल आपल्याकडे मोजून 15 मिनिटं बाकी एक वेळेचा प्रसंग पितृ 15 होता गावामध्ये पण प्रत्येकाच्या घरी पितृ होत आहे अक्षता दिली जाते देवगावचे मंडळी जेवण करून जात होते आणि तुकोबाराच्या वडिलांचा तो दिवस उजाडला गेला आणि त्या आवडीनं सवाल प्रश्न केला ऐकलं का आज आहे ना तुमच्या वडिलांचा पितृ दिवस आहे नैवेद्य घालून गंगेला सोडूया 5 पात्र उठवा आपण आणि अशा वेळी तुकोबाराच्या मुखातून शब्द बाहेर पडले आवले गावच्या घरी काय आहे काहीच नाही जा बाजारात किराण्याच्या दुकानात जा किराणा घेऊन या
स्वयंपाक बनवून नाही म्हणजे गंगेला सोडू आणि काय करू 5 पात्र ठीक आवडे तुझ्या अन्याप्रमाणे तुकोबारायांनी पावले चिकडे विना घेता आणि निघाले. रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण रामकृष्ण हरी नामाचा जप करत तुकोबाराय वाड्यातून बाहेर पडली. गावातली काही कुटाळ मंडळी रस्त्याने जात होती. तुकोबारांचं भजन चालू आहे. अशाच वेळेस एकाने आवाज दिला तुकोबा येता का आमच्या बरोबर ज्वारी कापणी चालू आहे. ज्वारी कापू लागाल तर तुम्हाला 2 पेंढे ज्वारीचे देऊ. आता 2 पेंढे ज्वारी किती तुकोबाराने सांगते 2 पेंढे ज्वारीचे देऊ चला आमच्या बरोबर. ठीक आहे तुकोबारांना वाटलं वरील भजन करायचे गोराडावरे करायचे भामचंद्रावरे करायचे मग याच्या बरोबर काम करता करता तरी भजन होईल म्हणून तुकोबाराय त्यांच्या समावेश ज्वारी कापणी करता गेली. बराच उशीर झाला. तुकोबाराय किराणा घेऊन येईना आवडी वाड्यात जाते परत बाहेर येते पाहते तर स्वामी कुठे दिसत नाही. काय करावं बराच वेळ झालेला आहे. केव्हा नाही म्हणजे बनवणार केव्हा 5 पात्र उठवणार केव्हा गंगेला नाही म्हणजे सोडणार स्थिती त्या आवडीची झाली. निघून तुकोबाराय त्या मग्न झाले. त्या जगाच्या मालकाचं भजन करत होते रे. ऐका भजन करत होते. रामकृष्ण नामाचा जप चालू आहे आणि ते शब्द जगाच्या मालकाच्या कानावर त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये गेले. तेवढ्यामध्ये जगाच्या बापानं भीट सोडली. तुकोबारांचा वेश धारण केला. देव गावामध्ये आले. किराण्याच्या पिशव्या हातात आहे. वाड्याच्या बाहेर उभे ठाकले गेले. आवाज लावले किराणा घेऊन आलोय. आनंद झाला पत्नीला तुकोबारांच्या. तावत पडत गेली. स्वामी किती वेळ वाट पाहायची. खूप उशीर झालेला आहे. ठीक आहे काही हरकत नाही. स्वयंपाक बनव गावामध्ये निमंत्रण सांगून येतो असं सांगितलं आणि तुकोबांच्या वेशामध्ये आलेला आहे. जगाचा मालक त्या देव गावाच्या प्रत्येकाच्या द्वारावर जात होता सांगत होता अहो ऐकलं का माझ्या वडिलांचं आता पितृश्राद्ध आहे भोजना करता या. गावातली काही कुटाळ मंडळी गावात कुटाळाच्या शिवाय गाव चालत नाही. देवाला सत्य आहे. आणि अशाच वेळेस काही कुटाळ मंडळी माझ्या तुकोबारांच्या वेशात असलेल्या जगाच्या मालकाला भोजन आहे वाटतं हो या भोजना करता आपसामध्ये चर्चा करायची. जगाचा मालक निघून गेले. अरे यांच्या घरी तर चिमणी कोकायला नाही. त्याची दयनीय अवस्था अंगभर वस्त्र नाही. हा जेवण घालायला निघाले गावकडे. ठीक आहे काही हरकत नाही. अशी चर्चा गावामध्ये इकडे आवडीनं स्वयंपाक बनवला गेला आणि त्या कुटाळ मंडळींची चर्चा आहे. तुकोबारांच्या घरामध्ये चिमणी कोकायला धान्य नाही आणि आपल्याला जेवायला बोलवलंय. परंतु त्या बनवलेल्या पदार्थांचा खमंग वास देहू गावामध्ये दरवळू लागला. लोकांच्या नाकामध्ये तो सुगंध केला. प्रत्येक विचार करणार अरे हा ऐकताय ना तुम्ही मी काय सांगतो म्हणजे हा वास कुठून येतोय. मग त्या गावातले लोक वासा कुठे गेली तुकोबारांच्या वाड्यावर. तुकोबारांच्या वाड्यावर भोजन झाली. गाव जेवण गेला आणि जगाच्या मालकानं तुकोबांच्या वेशात असणाऱ्या जगाच्या मालकानं आवडीला सांगितलं आलो बरं अहो लेकरे उपाशी आहे मी उपवासी आहे भोजन करा नंतर ना नाही आवडे आलो मी म्हणून जगाचा मालक वाड्यातून बाहेर पडला. अदृश्य झाल्याने निघून गेले. तेवढ्यामध्ये त्या ज्वारीच्या 2 पिढ्या डोक्यावर घेऊन तुकोबाराय भजन करत करत आले. वाजवाचा आवाज अवनीच्या कानावर गेल्या बरोबर अवनी बाहेर आली. विचारला हो काय मांडलं
कुठून आणली ज्वारी? आता जर तुम्ही वाड्यात होते येतो म्हणून सांगितलं नाही गावले. अगं मी ज्वारी कापायला गेलो होतो ना गावकऱ्यांबरोबर. मग किराणा आणला कुणी? गाव शिवून गेलाय, तुम्ही किराणा घेऊन गेले. हे अवलीचे शब्द तुकोबारांच्या कानावर पडल्याबरोबर तुकोबाने डोक्यावरच्या पिंड टाकून दिल्या. देव घरामध्ये गेले, गोप सगोप शिरडू लागले. त्याचा रडता रडता त्या पांडुरंगाला हात जोडले विनंती केला. देवा मी चांडाळ आहे, देवा मी चांडाळ चांडाळ म्हणता लागत म्हणजे देवा मी चांडाळ चांडाळ म्हणता लागता हे वेळ. देवा मी चांडाळ हे आभागी आहे, मी पापी आहे. तुझा अंतव्य पाहिला रे, तुझा अंतव्य पाहिला रे पांडुरंगा. अंबिके जागो आहो, दोन घास खाऊन घ्या नाही आवडे. जोपर्यंत ज्यांनी तुला किराणा आणून दिला ना ग, अगं तुम्ही नव्हतो मग कोण होत? तो जगाचा मालक होता. जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण घेणार नाही. म्हणून देवघराच्या समोर तुकोबाराय बसले आणि त्या राम पिसारी नामाचा जप चालू केला. राम पिसारी नामाचा जप चालू असताना जगाचा मालक त्या ठिकाणी आला. तुकोबा कुठं मी आलोय. आणि तुकोबारांच्या समावेश जगाच्या बापानं तुकोबांच्या वाड्यामध्ये दोन घास खाल्ले आणि निघून गेले. ही ताकद नामस्मरणाची. कारण तुकोबाराय नामस्मरण करत होते, रामकृष्णारी नामाच्या ओळी मांडत होते. म्हणून तुकोबारांच्या घरी देव येत होता. आपल्या घरी देव याला, आपल्या बरोबर जेवावं, नामदेवाच्या हातून देव जेवला, दूध प्याला वगैरे वगैरे. आपल्या हातून आपली पोरं नीट खाती नाही आणि आपली पोरं आपल्याला देत नाही. आपण कसे काढायचेच नाही. हो, याच्याकरता नामस्मरण हे महत्वाचं आहे. नामस्मरण घडो संत समागम, संतांच्या समागमामध्ये राहा. म्हणून तुकोबारांनी तुमच्याकडे सांगितलं, ऐसा मोना चंदन काविरी अभ्यास जेने नाच ब्रह्मरसा. तुमच्या मनाला असा छंद लावा, असा अभ्यास लावा का तुमच्याकडे असणारा तो ब्रह्मरस. आता तुम्हाला आमच्याकडे पुढे ब्रह्मरस. तुकोबारांनी ब्रह्मरसाचा काढा घेतला होता. ब्रह्मरस घे काढा ते पिढा वाढे. तुकोबारांनी काढा घेतला म्हणून त्यांच्यातली पिढा गेली. म्हणून तुकोबारांनी सांगितलं, ऐसा मना चंद्राविरी अभ्यास जेने नास ब्रह्मरसा. तुमच्या जवळ तो ब्रह्मरस आहे, तो भक्ती आहे, ती तिचा नाश होणार नाही. का तुकोबा तुम्ही सांगताय नामस्मरण करा, तुमच्या मधला ब्रह्मरस जागृत करा नामस्मरणाने. याच्याकरता आम्हाला अजून काय करावं लागेल ते तुकोबाराय अभंगाचं तिसऱ्या
रामकृष्ण हरी नामाची ओढ मांडा, तुमच्यातला ब्रह्माला जागृत करा आणि जोडी आरती जोडी करी आईची करावी ना सरे आशांची संगत करा, आशांची जोडी करा, जोडी तरी आईची करावी ना सरे आधी जोडी करा तर त्याच्या पुढे आपले जे पूर्वज जे पाठीमागे पुढे अनुसरे मागुताय आपल्या पाठीमागची जी काही वंशावळ आहे ती त्या पद्धतीने जीवन जगतील अशी जोडी करा. ठीक आहे तुकोबाई तुम्ही म्हणता तसं आम्ही संतांच्या संगतीमध्ये राहू, पाठाची संगत करणार नाही. मग आमच्या पाठीमागचे तशाच पद्धतीनं परमार्थ करतील. मग तुकोबाईंनी सांगितलं तुम्ही एक काम करा, असं काही मनामध्ये धरा का त्याच्यामुळं तुमच्या याच्या याची खाणी चुकतील शेवट.